रामकथा ऐकली पाहिजे। भगवान शंकर कोणाची कथा ऐकतात? रामाची कथा ऐकतात। एक बार त्रेता जुग माय, शंभु गए कुंभ जरी शिपाई, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी। एक बार त्रेता जुग माय, शंभु गए कुंभ जरी शिपाई। भगवान शंकर सतीला घेऊन कथेला गेले। कोण कोण? भगवान शंकर सतीला घेऊन गेले म्हणून सत्याला आणत जा जरा, सत्य कमी आहेत सत्या बर का। अय सतींनो, जरा आपल्या नवऱ्याला आणा, उद्या सांगा त्याला सत्या चल। फार सुंदर कथा आहे। बाबांनी अक्रूर महाराजाला लावलं या वर्षी, चला सत्या सत्या घेऊन या उद्यापासून। एकट्याला ऐकून फळ मिळत नाही हा, दोघांनी पण ऐकली पाहिजे। भगवान शंकराच्या आवडीची कथा कोणती? तर रामकथा आहे बरं। शिव महापुराण तर भगवंताची कथा आहे, त्याला विरोध नाही आपला, ते केलंच पाहिजे, ती पण एक कथा आहे, भाव आहे। पण राम कथा गरजेची बघ, कारण ती भगवान शंकराला आवडणारी कथा आहे। अगम्य आहे, अपूर्व आहे, किती वेळा सांगा, किती वेळा बोला, पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई, ही की प्यास बुझत न बुझाय दिल। उपदेश कोणी करू द्या, उपदेश ऐकला पाहिजे। पत्नीचा उपदेश झाला आणि पत्नीचा उपदेश घेऊन साधुत्व अंगामध्ये बांधलं तुळशीदासजींच्या, आणि तुळशीदासजी महाराज साधू झाले, संन्यासी झाले, महात्मे झाले, खूप साधना केली, राम राम राम। आणि मग 1680 मध्ये 1630-40चा तो काळ आहे, त्या काळामध्ये हनुमंतरायाच्या साक्षीनं काशी क्षेत्रामध्ये तुलसी रामायण, ज्याला रामचरित मानस म्हणतात, त्याच्या 3 पायऱ्या मोरारी बापूने केलेल्या आहे। पहिली पायरी मानस, दुसरी पायरी चरित, आणि मग वर पहिली पायरी राम आहे। काय सुंदर आहे बघा नाना, तुमचं मन शुद्ध झालं पाहिजे, मानस, तुमचं चरित्रही शुद्ध झालं पाहिजे। तुमचं मन शुद्ध झालं, तुमचं चरित्रही शुद्ध झालं की तुम्ही रामच झाले। मानस राम चरित, रामचरित मानस त्याला नाव आहे, रामचरित मानस ही नामा तुळशीदासजी वर्णन करतात, पुढे येणार। सरोवर, मानस म्हणजे सरोवर। तुळशीदासजीने ती कथा आपल्या मनाला सांगितलेली आहे, आणि सुंदर तिचं लिखाण अवध भाषेमध्ये केलेलं आहे, जे आपण चौपाया म्हणतो ना। राम कथा ससी किरण समान, संत चकोर करही जेही पार। राम कथा ससी किरण समाना, संत चकोर करही जेही पाना, करही जेही पाना। ह्याच्या चौपाया आहेत, ह्याचे दोहे आहेत, अवध भाषेने, अवध काशीची भाषा आहे तिकडची, फार मधुर आहे महाराज, गोड भाषा आहे। आपल्याला थोडी मराठी आवडीची असल्यामुळे ती आपल्याला जड जाते। अवध भाषेमध्ये हा ग्रंथ तुळशीदासजींनी लिहिला, त्याला नाव दिलं रामचरित मानस। आणि बालकांडाची सुरुवात करताना जसे सगळे संत, सगळे ऋषी, सगळे मुनी, आमचा संप्रदाय सुद्धा नमनानं प्रारंभ करतो, तसं तुळशीदासजी बालकांडाची सुरुवात, रामायणाची सुरुवात, ग्रंथाची सुरुवात नमनानं करतात। श्लोक लिहितात, वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको।
सरस्वती मातेची वंदना करतात आणि गणपती बाप्पाची वंदना करतात। या कुंदेदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्देवय सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं, विना पुस्तक धारिणीं अभयदां जाड्यांधकारा पहा, हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। आपल्या पोरांकडून हे श्लोक पाठ करून घेतले पाहिजे आईनं बरं। अय माझ्या बहिणींनो, एक एक श्लोक पोरांकडून पाठ करून घ्या। बालपणी त्याच्या कपाळी गंध लावा। सोपे सोपे श्लोक आहेत महाराज, पाठ करून घेतले पाहिजे। सरस्वतीला वंदन आहे, नमन करणं हा आपल्या धर्मशास्त्राचा नियम आहे। नमन म्हणजे नमस्कार, नमन म्हणजे मंगल। नमस्कार केल्याशिवाय फळ मिळत नाही, यश मिळत नाही। देवाची कृपा व्हावी, संतांची कृपा व्हावी, कायम नमस्कार करत जा, नमन करत जा। वाणीलाही म्हणजे सरस्वतीलाही वंदन करतात आणि आधी असणारा गणपती बाप्पालाही वंदन करतात। वंदे वाणी विनायको। गणपती बाप्पा आधी आहे। गणपती बाप्पाला वंदन केल्याशिवाय या जगात कोणत्याच ग्रंथाची सुरुवात नाही। श्री गणेशाय नमः। सत्यनारायण असू द्या, साधी पूजा असू द्या, गणपती बाप्पाची सुपारी मांडली, गणपतीला पूजन केल्याशिवाय, नमन केल्याशिवाय, वंदन केल्याशिवाय, नमस्कार केल्याशिवाय गणपती बाप्पाला वंदनच करावं लागतं। सरस्वतीलाही वंदन आहे। वंदे वाणी विनायको। गणपती ही ज्ञानाची देवता आहे बरं का। बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी म्हणजे गणपती बाप्पा बरं का। ज्ञानाची देवता गणपती बाप्पा आहे। वाणीची देवता सरस्वती माता आहे बरं का। ज्ञान पाहिजे आपल्या उद्धारासाठी आणि वाणी पाहिजे समाजाच्या उद्धारासाठी। काही लोकांकडे वाणी खूप चांगली पण ज्ञान नाही। शंकर महाराज लय भारी बोलता तो, पण बुडाशी ज्ञान नाही तात्या। तुम्ही पिक्चर पाहत असाल, चित्रपट पाहत असाल, भारी बोलतात। काही काही हिरोचा आवाज बघा ना कसा, अमिताभ बच्चन, सगळ्यांना पाठ आहेत डायलॉग। वाणी खूप चांगली, आमिर खान, काय वाणी महाराज। लोक वेडे आहेत त्यांच्या वाणीला, पण बुडाशी ज्ञान नाही। आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या मला। गीतेमध्ये किती 16 अध्याय आहेत का? भगवद्गीतेमध्ये अध्याय किती आहेत माहिती आहे कुणाला? 27 12 18 एखाद्या वेळेला रामायणाचे कांड किती आहेत? कांड रामायणात 4 7 वा, तुम्ही ऐकलेले ना रामायण? ऐकता तुम्ही 2-3 वर्षापासून। एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती माहिती नसतं, अभंग किती आहेत माहिती नसतं, पण एखाद्याला तुम्हाला तर मी विचारतो, तुम्ही सांगा मला, सांगता नसतं। हे सांबा कितने आदमी थे? कशातलं आहे? ते बघ खालून म्हातारं म्हटलं शोले बघा। सगळ्यांना माहिती वाणी चांगली हो, भारी आहे एकदम। काही काही लोक फार भारी बोलतात, वाणीच्या बुडाशी ज्ञान नसतं। बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहायला भेटतं। खूप चांगली बोलतात काही लोक, इतकी भारी त्यांची वाणी असते, मंत्रमोहित करतात लोकांना, पण ज्ञान नसतं। वाणी आहे पण ज्ञान नाही। एक वर्ग समाजात असा आहे, वाणी पण नाही, ज्ञान पण नाही। एका गावच्या सरपंचाला 26 जानेवारीचं भाषण करायला बोलवलं। 26 जानेवारीचं भाषण करायला बोलवलंय का सरपंचाला? नवीनच झाले होते, बाटली बहादर होते, दिवसातून 2-3 वेळेला हाणायची, 24 तास तोंडामध्ये तंबाखू असायची।
मग आता सरपंच झाल्यामुळं त्यांच्या हातानं झेंडावंदन ठेवलं. त्यांच्या हातानं गावातल्या सगळ्या पोरांना बक्षीस वितरण शंकर महाराज. त्यांच्या हातानं वही पेन, जुनी शाळा आठवा. 26 जानेवारीचा दिवस. मग गावातल्या मुख्याध्यापकांनी म्हटले, सरपंच 2 शब्द बोला 26 जानेवारी बद्दल. सरपंचाची तोंडातली तंबाखू अर्धी माईकवर आली. फुर्र केलं त्यांनी, असं की तंबाखूच माईकवर गेली. सरपंच भाषण करायला लागले 26 जानेवारीचं. ऐका जरा 2 मिनिटं ऐक. सुरू केलं त्यांनी भाषण. पोरांनो, काय चांगले ड्रेस घालून आले तुम्ही, वा. 26 जानेवारीचं भाषण, ड्रेस चांगले घालून. काय 26 जानेवारी आज. किती गोड 26 जानेवारी आहे. काय पोरं चांगले ड्रेस घालून आले, एकाच गणवेशात सगळे आहेत. काय गोड झेंडावंदन झालं. वा रे वा. 26 जानेवारी. काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी. सरपंच बोलत होते, अर्धी तंबाखू तोंडातली माईकवर आली होती. इथपर्यंत ध्यानात असू द्या. सांगत होते कालची 25 जानेवारी म्हणून आजची 26 जानेवारी. भाषण चालू. सगळे मास्तर, सगळे पोरा हो, असेच कपडे घालून रोज येत जा. रोज का? मास्तरांना विनंती. म्हटले सरपंच माझी 26 जानेवारी अशी वर्षातून एकदा नाही, आठवड्यातून 2दा करत जा म्हटलं. कोण? सरपंच. माहितीच नाही, कधी शाळातच गेला नाही सरपंच महाराज. 26 जानेवारी म्हणजे काय असतं. असे जे जवान आहेत, सैनिक आहेत, देशसेवक आहेत, त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं महाराज. गणतंत्र दिवस. आपल्या देशाला स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं त्याचं गणतंत्र झालं. लोकसंख्या झाली. आपल्या देशाला नवीन कायदा मिळाला. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी असतो. त्याचं पुढं वर्णन येणार आहे. मी का सांगतो. वाणी पण नाही, ज्ञान पण नाही, असा काही समाजात वर्ग आहे. त्यांना ज्ञान पण नाही, वाणी पण नाही. एक समाजात आणखीन वर्ग आहे, ज्ञान भरपूर आहे, वाणी कमी आहे महाराज. त्याला साधूचा वर्ग म्हणतात. ज्ञान भरपूर. गजानन बाबा समर्थ सद्गुरू झाले. विदर्भाची पंढरी आहे. रामकृष्ण हरी म्हणत नव्हते, विठोबा रुक्माई म्हणत नव्हते. मग गण गण गणात बोते त्यांचा मंत्र आहे. गण गण गणात बोते. आणि तेच भजन त्यांचं महाराज इतकं लोकप्रिय झालं. फार कमी. गण गण गणात बोते एवढंच म्हणायचं. ज्ञान भरपूर आहे. साधू आहेत ते महाराज. विदर्भ पंढरी. काय दिंडी असते आपल्या बीडला, मुक्काम असतो दिंडीचा. पाहिले असेल ना तुम्ही गजानन बाबाची दिंडी. हा, पालखी असते. काय सुंदर झेंडे, काय ते चालणारे. त्यांचा एक नियम आहे का, जे तिकून चालत येतं का परत पायी पायी चालत जातात महाराज. आपण गेलो की एसटीने येतो ना. गजानन बाबाचे दिंडीवाले इकून जे गेले का पायी पायी, ते परत पायी पायी जातात. ज्ञान भरपूर आहे शंकर महाराज, मुक्तीराम बाबा. पण वाणी थोडी आहे. गाडगे बाबा झाले. गाडगे बाबा झाडून घ्यायचे गाव झाडून घ्यायची. एक दिवस गावात कीर्तन होतं एका गाडगे बाबांचं. ऐका जरा. एका घरी भिक्षा मागायला गेले. भिक्षा दे माय, काहीतरी खायला दे माय. आणि ती माय म्हणली, अरे तू कुठं आला मला भिक्षा मागायला. मला कीर्तनाला जायचं बाबा. गाडगे बाबाचं कीर्तन आहे म्हणतात, ते ऐकायला जायचं मला. तू कुठं मला भिक्षा माग. गाडगे बाबा म्हणले, अगं मला वाढल्याशिवाय कीर्तनच चालू होणार. मग मीच गाडगे बाबा. 1 रुपयाचा संचय केला नाही. एकदा एका श्रीमंत माणसानं गाडगे बाबाच्या पत्नीला चांगली साडी घेऊन दिली. गाडगे बाबांनी इतकं बोलले महाराज पत्नीला. काय साधू होते महाराज. स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान सध्या गाडगे बाबांच्या नावाने. नुसतं नावाला नाही, जाणून घेतलं. ज्ञान भरपूर आहे, वाणी कमी आहे. आमचे सावता महाराज आहेत. ज्ञान भरपूर आहे पण फार कमी अभंग आहे. कानोपात्रा महाराज आहे, कमी अभंग आहेत. सोपान काका आहेत, कमी अभंग आहेत. ज्ञान भरपूर आहे, साधू आहेत ते महाराज. आणि समाजात एक वर्ग असा आहे की ज्ञानही भरपूर आहे, वाणीही भरपूर. माझे ज्ञानोबा आहे. काय माझ्या माऊलीचं ज्ञान आहे महाराज.
जगाला पुरेल, जगाला. अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी केली. शिदोडकर इंग्लिशमध्ये अमेरिका वाचायला लागली. काय ज्ञान आहे महाराज. आई जसं लेकराला सगळं देते तसं माऊलीनं लेकराला सगळं दिलं. ज्ञानी लेकराला ज्ञानेश्वरी दिली, सिद्ध लेकराला अमृत अनुभव दिला, योगी लेकराला चांगदेव 65 दिली आणि आपल्यासारख्या संसारिक लेकराला हरिपाठ दिला. ज्ञान आहे महाराज. आमचे सगळे गुरुबंधू बसले. ज्ञानेश्वरी मुखोद्गत, गाथा मुखोद्गत. काय ज्ञान आहे महाराज. एखाद्या आईनं जर विचारलं माऊलीला, अय बहिणींनो, जरा कोणत्या बाबाबाच्या नादी लागू नका बरं का, कोणाचे बिल्ले बिल्ले लावू नका खिशाला, कोणते फसवतील लोक तुम्हाला नादी लागायचं ना. ज्ञानेश्वरीच्या लागा, ज्ञानेश्वरीच्या गात्याच्या लागा, रामायणाच्या लागा, भागवताच्या लागा बरं का बहिणींनो. आपल्या 5 वव्या मुलांकडून वाचून घेत जा. मी एक संकल्प केलाय कीर्तनात. आता आपलं कीर्तन नाही नसल्यामुळे मी सांगत नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. माझ्या घरात 1 ओवी पाठ केली पोरानं तर जेवण देतो मी त्याला. 1 ओवी जर पाठ केली माझ्या पोराने, अण्णा सकाळी घरी आले होते, ओवी पाठ केली तर जेवण आहे त्याला, नाही तर नाही. ओवी पाठच करून घ्यायची. तात्या नियमच करायचा हा. का? त्याला लहानपणापासून ज्ञानोबा तुकोबा कळाले की कोणत्याच बाबाच्या नादी लागत नाही म्हणून. तो योगीराज बाबा रामगडाच्याच नादी लागतो तू. कारण ते ज्ञानोबा तुकोबा कळतात ना. ओरिजिनल ग्रंथ कळाले की माणूस दुसरीकडे जात नाही महाराज. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, एवढी चांगली कथा ठेवली, एवढं चांगलं ऐकताय, घेऊन जा घरी माझा संदेश. एक तरी ओवी अनुभवावी. एक तुम्ही म्हणाल, बहिणींनी विचारलं पाहिजे, अक्रूर महाराज, ओ बाबा आम्ही कोणती ओवी अनुभवायची? तुमच्या सगळ्यासाठी सांगतो 1 ओवी. सगळ्या बहिणींनी घरी घेऊन जातात ना, एवढी ओवी ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या सगळ्यांसाठी सांगितली, 1 तरी ओवी अनुभवावी. कोणती? शंकर महाराज, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. एवढी सांभाळ. तुमचा पती हाच तुमचा देव आहे. पतीच तुमचा मालक, पतीच तुमचा देव. काय ओवी आहे महाराज. एखाद्या तरुणाने विचारलं इकडं मला, महाराज आम्ही कोणती? भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घरी गे. एखाद्या वारकऱ्याने विचारलं, तयापाशी पांडवा, हरपले असो की उसावा, जेथ नाम गोष्ट. किती ओव्या सांगू महाराज. खूप गोड आहेत महाराज. ज्ञान खूप आहे, खूप मोठं आहे, सागरासारखं आहे. वाणी, अरे बापरे, माऊलीसारखी वाणी कोणाची? काय गोड वाणी महाराज, इतकी गोड महाराज. आई सांगायला लागले ना, तर कविता कमी पडलं, कादंबरी तर नाहीच नाही महाराज. बरं का मुसंडेवाले, तुम्ही छान कादंबरी लिहिलेली आहे. तुमची कादंबरी वाचण्यासारखी आहे. पण आमच्या संतांचं ज्ञान आहे ना महाराज, सगळ्यापेक्षा भारी आहे हो महाराज. आई सांगितली ज्ञानोबरायांनी, आई महाराज, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. काय आई सांगण्याची पद्धत. किती. चला मी काय सांगतो, ज्ञानही आहे, वाणीही आहे. ज्ञानाची गरज आहे आपल्या उद्धारासाठी आणि वाणीची गरज आहे समाजाच्या उद्धारासाठी. म्हणून वंदे वाणी विनायको. गणपती बाप्पालाही वंदन करतात आणि वाणी म्हणजे सरस्वती मातेलाही तुळशीदासजी वंदन करतात, नमस्कार करतात. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो, या भ्याम विना न पश्यन्ते सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान शंकराला आणि भवानी मातेला वंदना करतात, भवानी मातेलाही वंदना करतात, शंकर भगवंतालाही वंदना करतात. तिसऱ्या श्लोकामध्ये सीताराम गुणग्राम रामचंद्राला, कवीश्वर म्हणजे वाल्मिकजीला आणि कपीश्वर म्हणजे हनुमंतरायाला वंदना करतात. चौथ्या श्लोकामध्ये उद्भवत स्थिती संहारक म्हणजे संहारकारिणी अशा सीतामाईला वंदना करतात. आणि वंदना करता करता आता हा ग्रंथ मी का लिहितो याचं कारणही ग्रंथामध्ये सांगतात. आपण कथा करतो याचं कारण काय, सप्त्याचं नारळ घेतलं याचं कारण काय, महाराजांची कथा तुम्ही ऐकता याचं कारण काय, का तुळशीदासजी महाराज ओ गोस्वामी ही कथा तुम्ही का लिहितात. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. तुळशीदासजी म्हणतात माझ्या समाधानासाठी मी हा ग्रंथ लिहितो. एखादं काम करत असताना ते काहीतरी मिळावं म्हणून नाही करायचं, आपल्याला समाधान मिळावं म्हणून करायचं.
शिदोड गावानं नारळ घेतला आणि इतका भव्य दिव्य नारळी सप्ताह गावामध्ये चालू आहे. मग हा कशासाठी? समाधानासाठी. काय मिळतं त्यानं? समाधान मिळतं महाराज. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या कामामध्ये सहभागी होता ना, त्या दिवशी खरं समाधान मिळत असतं बघ. दुसऱ्यासाठी जगलं की समाधान मिळतं. समाधानासाठी कथा केली पाहिजे, समाधानासाठी कीर्तन केलं पाहिजे, आनंदानं केलं पाहिजे. का? स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. ही रघुनाथाची गाथा, रघुनाथाचं चरित्र, रघुनाथाची कथा मी का करतो? तुळशीदासजी म्हणतात स्वांत सुखाय तुलसी. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी कोणतंही काम तुम्ही इमानदारीनं करा, समाधान मिळतं बघ. आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे मला आठवलं. उदाहरणाशिवाय लोकांना कळत नाही म्हणून दृष्टांत ऐका. जुन्या काळातला शेतकरी म्हणे एक खांद्यावरती नांगर घेऊन उन्हाळ्याचे दिवस होते, शेताला पाळी देण्याचं काम करायचं. ऐका ऐका, जुना काळ आठवा जरा. खांद्यावरती नांगर घेतलेला असायचा, बैल जोडी नसायची, असली तरी 2 बैल असायची. बैलगाडी नसली की मग तो पायी पायी त्या कासऱ्याला हातात धरून बैल जोडीला हाकत 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 शेतामध्ये जायचं. बायको त्याची बिचारी पतिव्रता असायची, रामगडाची वारी करणारी, शिदोडच्या सप्त्यामध्ये कथा ऐकणारी, कीर्तन ऐकणारी, 2लाच येणारी, पुढं बसून रामाचं भजन करणारी, हनुमान चालिसा करणारी, एक एक भाव ऐकता ऐकता त्या कथेमध्ये रम्मान होणारी असायची, पतिव्रता असायची. आपला नवरा आता चटक्याच्या उन्हात शेतामध्ये काम करणारी म्हणून खांद्यावरती त्यानं नांगर घेतला, बैल जोडीला हाक मारली, सर्जा राजाच कासरा हातात घेतला की ती लगेच त्याला गरम गरम ज्वारीच्या 2 भाकरी करून द्यायची. जुन्या काळात चुलीवरली भाकर आज आम्हाला दिली आमच्या मातोश्रीने, सगळ्या आईने गरम ज्वारीची भाकरी करायची. बघा माझ्याकडे तिला पापुडा आलेला असायचा. आताच्या भाकरीला पापुडा येत नाही गॅसवर. बरं, जुन्या काळातले जे आमच्या आजी आहेत ना, MS 90, MS 85, MS 75, जुन्या ज्या आहेत ना, पापुड्याची भाकरी असायची. लई गोड कथा आहे का. तिला असा पापुडा आलेला असायचा भाकरीला माझ्याकडे, बघा बरं. आणि त्या गरम भाकरीवर एका बाजूला असा पिठल्याचा गोळा टाकायची, शेजारी अशी तुरीची डाळ असायची, घट्ट घट्ट तुरीची डाळ, त्या शेजारी थोडी टमाट्याची चटणी असायची, वांग्याचं भरीत केलेलं असायचं, त्यात थोडी तेलाची धार असायची, शेजारी असा ठेसून केलेला लसूण टाकलेला ठेचा असायचा. बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. फक्त तोंडाला पाणी नाही येऊन द्यायचा. माझी बोली एवढीच आहे, तुम्ही तोंडाला पाणी आणलं की माझ्याच यायला लागलं तुमचं काय. ध्यानातच ठेवा. आटम काय काय बनवायची. भाकरीवर एका बाजूला पिठलं, तुरीच्या डाळीचं कोरडं वरण, गोळा, शेजारी टमाट्याची चटणी, वांग्याचं भरीत. इथपर्यंत आलतो आपण. इकडे बघा, तेलाची धार सोडायची. इकडे बघा, ठेसून केलेला असा लसणाचा ठेसा असायचा अण्णा, मस्त अगदी चटकदार, अगदी ठेसा असायचा. त्या ठेस्यावर थोडंसं तेल असायचं, वरून अशा 2 लोणच्याच्या फोडी. लोणच्याच्या फोडी असायचे, वर त्याचं तोंड केलेलं, त्याच्यावर तेलाची धार, वरून भाकर मांडायची अशी. वरून एक भाकर मांडायची. ते पालवा असायचं त्याला पूर्वी, आता फडकं म्हणतात. पकाड गाठ बांधायची 2 असे, नवऱ्याला द्यायची. त्याने बी नांगराला बांधायची. त्याने कुठे बांधायची? नांगराला. निघाला आदळत आदळत आदळत. अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर पवन महाराज शेतामध्ये गेला की त्याने ती शिदोरी आदळत 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 गेल्यामुळे याला बांधून ठेवायची आंब्याच्या झाडाला. एका खालच्या त्या आंब्याच्या फांटीला खालून असं आलेली फांटी असते ना एकशात, त्याला बैल जोडी बांधायची, त्याला वैरण टाकायचं, बैलाला खायला द्यायचं. बैलाला आधी पाणी ओरिजिनल शेतकरी अगोदर बैलाला पाणी पाजतो महाराज. बैलाला वैरण टाकावी, बैलाला पाणी पाजावं, आणि मग त्यानं बैल सोडले की नांगर झुपावा. 1 एकर 2 एकर 3 एकर असं मस्त क्षेत्र नांगरून घ्यावं. ते चटक्याच्या उन्हात घाम यायचा त्याला. 2 वाजायचे, नाही आता जवळजवळ 4 वाजायला लागले. 2-2:30 वाजायची. 2-2:30 वाजता त्याला भूक लागायची. इकडे बघा आता पुन्हा बैल जोडी सोडायचा, बांधून ठेवायचा. बायकोने दिलेली शिदोरी दिसायची. विहिरीवर जायचा, गार पाण्याचा माठ भरून आणायचा, झाकून ठेवायचा. शिदोरी सोडली आता लई भारी झालेली असायची. किती भारी. इकडे बघा, आदळत आदळत आल्यामुळं
थोडंसं बेसन वरणामध्ये गेलेलं असायचं, वरण थोडंसं पिठल्यामध्ये गेलेलं असायचं, ठेसा थोडासा लोणच्यावर आलेला असायचा, लोणच्याचा रस थोडासा टमाट्याच्या अशी टेस्टेड अगदी झालेली असायची भाजी. आणि त्या 2 तासातल्या 3 तासाच्या इकडे बघा त्या भाकरीमुळं खालची भाकर अशी ओली चिंब झालेली असायची. वरचे भाकरीने रसा ओढून घेतलेला असायचा, खालच्या भाकरीने रसा मुलायम नसते. खावीच उद्या खा, उद्या बरं का घरी मस्त अशी भाकरी झालेली असायची. जिभेवर मांडली, होटावर मांडली की पाणी व्हावं, असं तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं, मला आलं बरं का. असं टेस्टेड भाकरी. घास मोडला. रामगडाचा भक्त होता रामबाबा. ओ रामबाबा, तुमच्यामुळे माझं चांगलं चाललंय शेत, चांगला ऊस आलाय माझा. आम्ही सप्ताह केलता ना, नारळी सप्ताह गावात. बाबा तुमच्यामुळं लय ऊस आला या वर्षी. वर्गणी दिली तर डबल वर्गणी, वर्गणीच्या डबल पैसे आले बाबा. बघा ऊस माझा. रामबाबाला नैवेद्य दाखवला त्यानं. रामगडाला पाणी फिरवलं. घायचा घास आता. भूक लागलेली, 4-5 तास चटक्याच्या उन्हात काम केलेलं, आणि मग आता घास मोडला. देवाला हात जोडला रामगडाला, भाकर मोडून घालायचीच तोंडात, त्या उड्यात एक भिकारी आला व त्याच्या समोर. हात जोडले. ओ शेतकरी दादा, राम राम. राम राम. अहो म्हटले 5-6 तास झाले तुम्हाला पाहतो मी, सकाळीच आलात, एवढ्या चटक्याच्या उन्हात काम करता. काय तुमचे कष्ट आहेत शेतकरी दादा, काय कमाली, एवढ्या चटक्याच्या उन्हात पाळी देता. वाह, तुम्ही खरंच शेतकरी आहात. खूप काम केलंय तुम्ही, घाम आलाय तुमच्या अंगाला, भूक लागली तुम्हाला, तुमच्या बायकोनं तुम्हाला 2 भाकरीची शिदोरी दिलेली आहे. पण ओ शेतकरी दादा, 2 दिवस झाले हो माझ्या पोटात अन्नच नाही. तुमच्या जवळची अर्धी भाकरी मला द्या, थोडीशी चटणी मला द्या, एक तांब्याभर पाणी द्या. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही शेतकरी. मी देवाला विसरेल बघा, पण तुम्हाला विसरणार नाही शेतकरी दादा. खूप भूक लागली हो, अर्धी भाकरी द्या. तोंडाच्या जवळचा घास त्या शेतकरी दादानं खाली ठेवला. तो आमच्या शिदोडचा होता, शिदोडचा वारकरी होता, रामकथा ऐकणारा, कीर्तन ऐकणारा, चटाई उचलणारा, धावत पळत बाबांचे काम ऐकणारा ओरिजिनल होता तो. त्यानं घास खाली ठेवला. रे भाविकांनो ऐका, ओ शंकर बाबा, अर्धी भाकरी नाही दिली, 3 कोरा नाही दिली, 1 सुद्धा नाही दिली, 1.5 सुद्धा नाही दिली. आपल्या जवळची सगळीची सगळी शिदोरी त्यानं भिकाऱ्याला देऊन टाकली. बघा, शेतकरी होताना महाराज. एकच वर्ग आहे समाजात नाना, ओम तात्या, अमोल दादा, जेवढे तुम्ही ऐकता एकच वर्ग आहे जगात, तो शेतकरी आहे. कितीही गरीब आहे पण सप्ताह करतो महाराज, वर्गणी देतो. दुष्काळ पडू द्या, अवकाळी पाऊस येऊ द्या, कांदे भिजू द्या, महाराज तरी देतोच महाराज. कर्ज असतं, लोकांचं कर्ज घेऊन सुद्धा तो सप्ताह करतो, वर्गणी देतो. आपल्या जवळची सगळीची सगळी शिदोरी त्यानं भिकाऱ्याला दिली. बघा माझ्याकडे बघा, ऐका, सगळीची सगळी शिदोरी दिली. भिकाऱ्याला 5-6 दिवसापासून मिळालेली नव्हती. इतकी छान, कशाला डबल सांगायला लावतात. त्यांना 1 मिनिटातच संपून टाकली महाराज. 5 मिनिटातच संपली बशी. 1 तांब्यावर पाणी दिला, तृप्तीचा ढेकर दिला, आणि त्या भिकारी दादाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. का रडत होता भिकारी? अरे माझी शिदोरी नव्हती, या शेतकऱ्याची होती, याच्या बायकोनं दिली होती, माझा अधिकार नव्हता. पण या शेतकरी दादाला मी विनंती केली, तर या माझ्या दादानं स्वतःच्या पोटाचा विचार न करता मला सगळी दिली. मी असा देणारा नाही पाहिला, मी असा देणारा नाही पाहिला, मी असा देणारा नाही पाहिला, मी असा देणारा नाही पाहिला. शेतकरी भिकारी रडत होता. नवल ऐका, भिकारी रडत होता, या कथेचं नवल नाही, शेतकरी सुद्धा रडत होता. शेतकरी याच्यासाठी रडत होता, अरे मी तर सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो, पण आतापर्यंत जेवण्यात मला कधी आनंदच मिळाला नाही. आजपर्यंत मी जेवत होतो पण आनंद नाही मिळाला. माझ्या जवळची भाकरी दुसऱ्याला देण्यात आणि दुसऱ्याने खाण्यात जो आज मला आनंद पाहायला मिळाला, आतापर्यंत मला कधी मिळाला नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुमचं समाधान होत असता. लक्षातच ठेवा, चांगलं काम केलं की तुमचं अंतःकरण तुम्हाला समाधानी दिसत असतं. म्हणून लोकांच्या कामी या, गरिबांच्या कामी या. रामकथा तुम्हाला सांगते, किसी के
काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. देत चला आपल्या जवळ, थोडं द्या, तुम्हाला जे जमतं ते द्या. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. बहिणींनो, भावांनो, भाविकांनो, कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. इसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं, पराया दर्द पहचाने उसे इंसान कहते हैं. देत चला. का द्यायचं? स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. आपल्या जीवनातल्या आनंदासाठी. सप्ताह कशासाठी? आपला आनंद. कथा कशासाठी? आपला आनंद. नाचायचं कशासाठी? आपला आनंद. एवढ्या सुंदर आता आपल्याकडे शिवपार्वतीचं कथा सांगायची. आपली 1 तासामध्ये आपल्याला 4 वाजले, आता 4 ते 5 तुम्हाला आता कथा ऐकायची. आपल्याकडे ज्यावेळेला आता शंकर भगवान येतील, पार्वती माता येईल, कशासाठी? आपल्या आनंदासाठी. कथा का ऐकायची? आपल्या आनंदास. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. माझ्या आनंदासाठी मी कथा लिहितो. हळूहळू वंदन करता करता रामाचं वर्णन करता, सीतामाईचं वर्णन करतात. आणि आता मूळ कथेला तुळशीदासजी आपल्याला सांगतात की ही कथा कशी सुरुवात झाली, कुणी अगोदर गायली, कुठं साजी झाली. मग त्यावेळेला तुळशीदासजी आपल्याला सांगतात की ही कथा सगळ्यात पहिली माझ्या भगवान शंकराला आणि सतीला, भगवान शंकरानं सतीला घेतलं आणि ती कथा ऐकण्यासाठी. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषीश्वर अखिलेश्वर पाणी. एक बार त्रेता युग माए, शंभु गए कुंभज ऋषिवाए. एक बार त्रेता युग माए, शंभु गए कुंभज ऋषिवाए. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर पाणी. जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम. एक बार त्रेता युग माही, शंभु गए कुंभज ऋषि पाय. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. एक वेळेला त्रेतायुगामध्ये भगवान शंकराला प्रभूची कथा ऐकण्याची इच्छा झाली. ऐका बरं, अय बहिणींनो, भावांनो, लक्ष द्या. आणि भगवान शंकर कैलासाची सत्ता सोडतात, कैलासाचं वैभव सोडतात आणि कथा ऐकायला. जसं तुम्ही सगळं सोडून आल्या, सगळ्या बहिणी, मुलं, बाळ, संसार सोडून आपल्या रामगडाच्या मंदिरात, या कथेच्या मंदिरात येऊन बसलेले आहेत की नाही.
असं भगवान शंकर सती मातेला घेऊन कथा ऐकायला जातात. कुंभज नावाचे ऋषी आहेत, त्यांना अगस्ती ऋषी म्हणतात. आता सध्या ते ठिकाण कुठे माहितीये का? येवला तालुक्यामध्ये अनकाई किल्ला जो आहे ते अगस्ती ऋषीचं ठिकाण. चातुर्मास होता त्यांचा तिथं बरं का. येवला तालुक्यात अनकाई किल्ला, येवला साडी, येवला पैठणी आहे की नाही, त्या येवला तालुक्यात अनकाई किल्ला आहे बरं का बहिणींनो. आणि त्या अनकाई किल्ल्याला तिथं कुंभज ऋषी म्हणजे अगस्ती ऋषींचा चातुर्मास. आणि भगवान शंकर स्वतः कथा ऐकायला गेले म्हणून कोणी कोणी केवढा असू द्या कथेला बसायचं. मी आमदारीन, मी खासदारीन, मी शंकर भगवान शंकर बरं एकटे नाही गेले. संग सती जग जननी भवानी, भवानी असणारी जगदंबा सती मातेला घेऊन गेले. पण तिथं गेल्यावर त्या अगस्ती ऋषीनं भगवान शंकराची पाद्य पूजा केली, पाय पूजले. आणि सती मातेच्या मनात शंका आली की असा कसा हा वक्ता श्रोत्याची पूजा करतो. म्हणून वक्त्यानं कधी श्रोत्याची पूजा करायची नाही, वक्त्यानं रामाची पूजा करायची, वक्त्यानं गोरक्षनाथाची पूजा करायची. तात्या वक्त्यानं नवनाथ बाबा, युगिराज बाबा, राम बाबा, येसू बाबा, गोपाळ बाबा, लक्ष्मण बाबा, किसन बाबा, साधूची पूजा आणि देवाची पूजा करायची. वक्त्यानी लय आमदार आला आणि त्याची पूजा केली की वक्त्याची वाणी गेलीच म्हणे, गेलीच म्हणे. वक्त्यानं श्रोत्याची पूजा करायची नाही, वक्त्यानं तत्वाची पूजा करायची, ज्ञानोबारांची करायची, तुकोबारांची करायची, रामाची करायची. सतीच्या मनात शंका आली, हा असा कसा साधू, असा कसा वक्ता, हा कथा सांगणारे त्याची तो ऐकणार त्याची पूजा करतो. सतीच्या मनात शंका आली आणि पूजा याच्यासाठी केली होती की हे महादेव आहे, भगवान शंकर आहेत, भोलेनाथ आहेत, जगाचे मालक आहेत. आणि अशा महादेवानं माझ्या घरी यावं, माझ्या आश्रमात यावं. देवादी देव आले म्हणून पूजा केली. भगवान शंकराच्या मनात आलं काय सुंदर वक्ता आहे, ऐकायला येणाऱ्याची सुद्धा पूजा करतो. हा शंकराच्या मनात भाव आला. आणि सतीच्या मनात भाव आला असा कसा सांगणारा हात जो ऐकायला आला त्याचीच पूजा करतो. भिन्न भाव झाले दोघांचे. आणि सतीनं कथा ऐकलीच नाही बघा. अय सतींनो असं करू नका बरं का, कथा ऐका. लोक हसवतील तुम्हाला, नाचवतील कथेमध्ये येऊन. ती नाही कथा, ही कथा आहे खरी, ही कथा आहे, ही ऐकली पाहिजे. 1 तास का होईना, अर्धा तास का होईना ही ऐकली. कथा बाजूला राहायला लागली महाराज, नाचण्यापायी याच्या पायी आपलं कथा बाजूला राहिली. लोकांना वाटतं तीच कथा आहे, नाच ती कथा नाही, ही कथा आहे महाराज. शंकाने घेतली पाहिजे, फार मन लावून ऐकली पाहिजे. भाव एक एक भाव, एखादी ओवी आली, एखादा श्लोक आला, एखादा अर्थ सांग घरी घेऊन गेलं पाहिजे बरं का बहिणींनो. शंकाने येऊ द्यायच्या. शंका संशय फार कठीण असतो ना. बघा ना आता सतीचे किती हाल होतात आता शंका घेतल्यामुळे. सती कथा ऐकत नाही, भगवान शंकर मात्र सुंदर कथा ऐक रंगून जातात. रामायणात नित्य रामाची कथा ऐकतात, गोड. अगस्त्य ऋषी कथा सांगतात, भगवान शंकर कथा ऐकतात. कथा संपन्न जाते. सती मातेला घेऊन परत विमानानं निघतात. तर त्रेतायुग चालू असतं. त्रेतायुग चालू असल्यामुळं रावणानं ब्रह्मदेवाला वरदान मागितलेलं असतं, मला राक्षस देव किन्नर कुणीच मारणार नाही, मला मनुष्याच्या रूपात मारणारा मिळेल. रावणानं असं वरदान मागितल्यामुळं रावणाला मारण्यासाठीच प्रभूनं माणसाचा अवतार घेतलेला असतो. तो राम अवतार उद्या होणार आहे. आणि मग विमानात बसून शंकर भगवान आणि सती माता कैलासाकडे चाललेले आहेत. भगवान शंकराच्या मनामध्ये येतं की ज्या रामाची मी कथा ऐकली त्या रामप्रभूचं दर्शन मला झालं पाहिजे, त्या रामप्रभूचं दर्शन मला झालं पाहिजे. मनामध्ये येतं शंकर महाराज. आणि त्रेतायुग चालू असल्यामुळं खालून रावणाला मारण्यासाठी सीतेचं हरण झालेलं असतं. आणि राम लक्ष्मण त्या सीतामाईच्या विराहामध्ये, हे सीते, हे जानकी, हे वैदेही, हे सीते, हे जानकी, हे वैदेही, मृगाला, झाडाला, माशाला, प्रत्येकाला माझी सीता पाहिली का, माझी वैदेही पाहिली का, माझी जानकी पाहिली का, हे सीते विराहामध्ये आहेत.
लक्ष्मणजी रामजी सारखं त्या सीतेला आवाज देतात. वरून महादेवानं पाहिलं तर माझे राम चाललेत खालून, लीला करतात. मानव वेशधारी झालेत, लीला करतात म्हणून हात जोडले. हे जग पावन सचिदानंद घन, हात जोडून म्हटले, हे जग पावन, हे सचिदानंद घन, प्रभु तुम्हारी जय हो, प्रभु तुम्हारी जय हो. सच्चिदानंद घन, जग पावन, कोण सच्चिदानंद घन? सतीनं विचारलं. अगं म्हटले, आपण आता कथा ऐकली ना, ऐकलीच नव्हती ना सतीने महाराज, तिने ऐकलीच नव्हती. सती आता ज्यांची कथा आपण ऐकली ते बघ माझं आराध्य दैवत राम, ते बघ माझे भगवान चाललेत खालून, ते बघ सच्चिदानंद परमात्मा. सच्चिदानंद हे तर बायकोसाठी रडतंय, असं कसं सच्चिदानंद? हे कसं ब्रह्म? असं कसलं ब्रह्म? ब्रह्म याला म्हणतात का? बायकोसाठी आवाज देतोय, खगाला मृगाला विचारतोय, झाडांना विचारतोय माझी सीता कुठे, माझी सीता कुठे? हे कसा भगवान? हे कसा सच्चिदानंद? हे कसं ब्रह्म? ब्रह्माला कुठं दुःख असतं का? भगवान शंकर समजून सांगतात, पण सती ऐकत नाही. म्हणून संशयावनी थोर माऊली म्हणतात, अनिक नाही पाप घोर विनाशाची वागोर प्राणी अशी. ध्यानातच ठेवा, संशय फार अवघड असतो बरं. ऐकत नाही महाराज. नुसतं भगवान शंकराचंच नाही, आपलं बी असंच आहे. शंकर महाराज, तुमचं नावच शंकर आहे. तुमची सती ऐकते का? ऐकते? भाग्यवान आहे. शिवाजी महाराज होते घरी मुक्कामाला, माझी आमची सती पाहिली त्यांनी. ऐकते का सती? हा, शंकराचंच नाही, आपलं पण आहे महाराज. ऐकत नाही सती महाराज. भगवान शंकर म्हणतात, ते बघ माझं परब्रह्म आहे. सती म्हणते, मी नाही म्हणणार परब्रह्म, मी नाही मानणार. म्हटलं एक काम कर, तुला वाटत नाही ना ते परब्रह्म आहे, जा मग परीक्षा घे, परीक्षा घेऊन यायचं. भगवान शंकरानं सांगितल्यावर सुद्धा सती ऐकत नाही. परीक्षा घ्यायला जाते हो सती महाराज. बघा, म्हणून कथा लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या मनामध्ये वृत्ती तयार होणार नाही. एका वडाच्या झाडाखाली महादेवजी शंकरजी भगवान बसतात. सती मात्र परीक्षा घ्यायला जाते. काय परीक्षा घेऊ मी यांची असा विचार करते. आणि सती परीक्षा घेताना सीतेचं स्वरूप धारण करते. हा जो भाग आहे ना, हा आपल्या तुळजापूरला घडलेला आहे बरं. हे कुठं घडलेलं आहे? तुळजापूरला घडलेलं आहे. म्हणून आपला जो रामगड आहे ना, या रामगडावरती सीतेची एक नाहणी आहे, बरोबर आहे? गेलात ना, सीतेची नाहणी आहे तिथं रामगडावर. हा दंडकारण्याचा भाग आहे महाराज. ना ना, तुम्ही रामकथा करता, भावार्थ रामायण सांगता. दंडकारण्यातून इथं राम लक्ष्मण जानकी मुक्कामाला होते आपल्या रामगडावर. पवित्र जागा आहे ती. तुम्ही तिथं जाणं म्हणजे देवाचं दर्शन घेणं आहे महाराज. त्या गडाचा सत्ता आहे तुमच्या गावात. किती भाग्यवान गाव आहे महाराज. ऐका ऐका, सीतामाईच्या शोधात तिथं घडलेली घटना आहे तुळजापूरला. मी पुढे सांगतो ती कथा, ऐका. आणि तिथं सीतामाईचं स्वरूप धारण केलं सतीनं. सती सीताच आहे. सारखी समोर येऊन उभी राहायची. प्रभू तिला चुकून पुढे जायची. लक्ष्मण हसले. लक्ष्मणानंच ओळखलं, राम का ओळखायचे? सेवकानीच ओळखलं महाराज. पुन्हा सती पुढे यायची सीतेच्या रूपात. अहो मी आले, अहो मी आले, अहो मी सीता, सारखी पुढे यायची. प्रभू तिला चुकून पुढे जायची. बराच वेळ असं झाल्यावर शेवटी माझ्या प्रभूनं हात जोडले तिला आणि विचारलं, मा तू एकटी कशाला फिरते? माझे बाबा कुठे? जोरी पानी प्रभु की न प्रमाणा, पिता समेत लीन निज नामा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम
बिपिना केली फिरही की येतो. तुळशीदासजींच्या चौपाया फार गोड आहेत. आमचे हरीश महाराज गोड गातात. ऐका ऐका. माझे बाबा कुठे आहे, तू एकटी का फिरते? असं म्हटल्यावर सतीला कळालं हे खरंच ब्रह्म आहे. मी परीक्षा घ्यायला आले पण हे साक्षात ब्रह्म आहे. तिची जागा आहे ती तुळजापूरची. हा तू काई तू का आली तू काई तू काई तू काई तू का आली तू का आली त्याचं भ्रंश झालं तुकाई 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 त्याचंच आपण भ्रंश झालं तुळजाई. तेच तुळजाई आहे बरं का. जसं आपलं सिद्धवड 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 सिद्धोड सिद्धोड शिदोड शिदोड झालं की नाही. सिद्धवडाचं काय झालं, शिदोड झालं. तसं तुकाई तुकाई तुळजाई 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 ती सती आहे. सतीनं परीक्षा घेतली, सीतेच्या रूपात घेतली, परत आली. वेळ कमी आहे माझ्याकडे बघा. परत आली तर वडाच्या झाडाखाली भगवान शंकर भोलेनाथ महादेवजी बसलेले होते. कथा ऐका बहिणींनो, आपल्या उद्धाराची कथा आहे. आपल्याला लग्न लावायचे आता आलंय जवळ जवळ. इकडे बघा. आणि मग कशी घेतली परीक्षा सती? भगवान शंकराने विचार, हे सती कशी परीक्षा घेतली सांग ना, सांग ना कशी परीक्षा घेतली. कचून परीक्षा लिनी गोसाई कीन प्रणाम तुम्हारे ही नाही. तुळशीदासजी म्हणतात सती महादेवाला खोटं बोलली हो. बहिणींनो, नवऱ्याला कधी खोटं बोलायचं नाही. शिष्यानं कधी गुरुला खोटं बोलायचं नसतं. मित्रानं कधी मित्राशी कपट करायचं नसतं. शिष्यानं कधी गुरुशी कपट करायचं नसतं. सगळ्यात महत्वाचं सांगतो, पत्नीनं कधी पतीशी कपट करायचं नसतं. भांडण करा, भांडायचा अधिकार आहे. मस्त भांडा, रोज खूप भांडा, भांडायला अधिकार आहे. शास्त्रानं दिलाय महाराज. जास्त नाही थोडं भांडू दे ना, तुला भांडते काय? भांडू द्या, भांडायचा अधिकार आहे, पण कपटाचा नाही महाराज. सती महादेवाशी खोटं, ज्यांना फसवते ते राम आहेत, ज्यांना फसवते सती ते देव आहे, ज्यांच्याशी खोटं बोलते ते महादेव आहेत. सती दोघांनाही खोटं बोलते. सती खोटं बोलते. भगवान शंकर समाधी लावतात, पाहतात तर हिनं माझ्या आईचं रूप धारण केलं. हिनं माझ्या आईचं रूप धारण केलं. हिनं माझ्या आईचं रूप धारण केलं. विमानामध्ये बसून कैलासाकडे निघाले. भगवान शंकर प्रतिज्ञा करतात, आता ही माझी पत्नी नाही, ही माझी आता आई आहे. काय भोलेनाथ आहेत महाराज, काय भगवान शंकर आहेत, काय भक्ती आहे महाराज. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले असा आमचा देव भक्त आहे महाराज संप्रदायाचा. काय भक्ती आहे, किती मोठा संदेश आहे याच्यातून. बायकोनं आईचं रूप धारण केलं. भोलेनाथ म्हटले आजपासून आता ही माझी पत्नी नाही शंकर महाराज, मुक्तिराम महाराज, ही माझी आता आई आहे महाराज. हिच्याशी माझा संसारी कोणता संबंध नाही, आता ही माझी आई आहे. प्रतिज्ञा केली. आकाशवाणी झाली महाराज वरून, हो जय हो महादेव, जय भोलेनाथ, जय हो महादेव. लई लहान संसार येतात ते आपला. महादेवाच्या संसारात भोलेनाथ जगाला सांभाळणारा. नुसता एक पसा पाणी, एक लोटा जल, एक लोटा जल, अय जल, एक लोटा जल सबका. प्रदीपजी मिश्रा त्यांचं नाही, ते आपले नामदेवरायचा अभंग हा. एक लोटा जल, एक पसा पाणी, एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे बहु. अय आपलं आपलं, त्यांनी आपलं घेतलंय, आपल्या छेचार नोटा यायला लागले. जरा आपल्याकडे ध्यान द्या, आपल्याकडे. म्हणून बाबांनी आपल्याकडे ध्यान दिलं महाराज. योगीराज बाबांनी बीड जिल्ह्यातलाच महाराज ठेवला. जिथं पिकतं तिथं विकत नाही नाना. पण का ठेवलं त्यांनी? आपल्याकडे आपला माल हा नामदेवरायचा अभंग येतो. एक पसा पाणी, एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे बहु. बघा बघा, तो भगवान शंकर समस्या येते संसारात, सती माताला ते समोर बसवतात, वामांगी नाही बसवतात. सन्मुख शंकरासन दिना. चौपाया फार गोडेत वेळ जाईल. एका समोरच्या आसनावरती बसवतात.
सतीला कळून चुकतं की आता माझ्या पतीनं माझा त्याग केलाय आणि मग सती खूप दुःखी होते, विरामध्ये जाते. भगवान शंकरालाही क्रोध येतो, पण क्रोध आल्यावर माणसानं संयम ठेवला पाहिजे, मौन धरलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ध्यान. राग आला की रागावू नका बहिणींनो, भावांनो. राग आला की रागावू नका, ध्यान करा, मौन धरा, मौन. भगवान शंकरांनी मौन धरलं महाराज. थोडं तिडकं नाही, 87,000 वर्ष. किती? 87,000 वर्ष बोलले नाही बायकोला ती. तिथं आपल्याला सकाळी दम निघत नाही, संध्याकाळी आपलं काय सांगायचं. हा, 87,000 वर्ष मौन धरलं. काय नवल. सती मात्र दुःखात आहे. जान हो सती जगतपती जागे. खूप चौपाया सुंदर आहेत, म्हणायला वेळ जाईल. आपले 4:30 वाजून गेलेत, आपल्याला लग्न लावायचे. बघा बघा. आणि मग आता भगवान शंकर जागे झाले. राम नाम शिव सुमिरन लागे, जानहू सती जगतपती जागे. ओ माझे पती जागे झाले. डमरूचा आवाज येतो. ओ डमरूचा आवाज, पायाचा ललकराट, राम 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 भजनाचा. नक्की माझे शंकर जागे झाले. धावतच जाते सती. सतीला पाहतात पण तिला शेजारी बसवत नाही, समोर आसन देतात. सन्मुख शंकर आसन दिना. समोर भगवन सती माता बसते. तेवढ्यात एक घटना घडते अशी. वरून काही विमानं उडत असतात. तिकडे बघा, विमानं उडत असतात. अर्ध्या तासाची कथा आपली आहे. 10-15 मिनिटामध्ये सतीचं झालं की पार्वतीचं चरित्र आहे. पार्वती माता आणि शंकराचा विवाह करायचा आहे. आणि मग पार्वती माता विचारणारे शंकराला, मला का कथा कळाली नाही, ती कथा मला सांगा. आणि ती कथा उद्यापासून आपल्याला रामप्रभूची, भगवान शंकर सतीला, आणि ती कथा साखरे महाराज तुम्हाला सांगणार आहे. तुळशीदासजीने आपल्याला सांगितलेली. पण त्याच्या आधी ही कथा फार महत्त्वाची आहे. ज्याला सतीची शंकराची कथा आवडते, ज्याला शिव पार्वती सोहळ्यामध्ये आनंद आहे, त्याला रामकथेचा आनंद असतो. बघा, ही श्रद्धा विश्वासाची कथा आहे. ऐका. वेळ कमी आहे, खूप भाव आहेत, वेळ मात्र कमी पडतो, पण ऐका. आणि मग आता वरून विमानं उडत असतात. कुणाची आहेत ती विमानं, कुठं चालली ती विमानं. भगवान शंकर सांगतात, सती हे तुझ्याच माहेरात चालली ती विमानं. माहेरात चालली तुझ्या. माहेरात माझ्या? काय आहे माझ्या माहेरात? माहेरामध्ये तुझ्या बापानं यज्ञ ठेवलाय. माझ्या बापानं यज्ञ ठेवलाय. आपल्याला कसं आमंत्रण नाही? माझ्या बापानं यज्ञ ठेवलाय, आपल्याला कसं आमंत्रण नाही? अगं म्हटलं, काय झालं? तुझ्या बापाला प्रजापती पद मिळालं. पद मिळालं की मद येतो बघा, बरं का नाना? तुम्हाला नाही, तुम्हाला पद आलं की मद नाही. त्याच्यासाठी वारकरी लागतो माणूस. पद असल्यावर बी वारकरी लागतो तात्या, तेव्हा मग मद येत नाही. ज्ञानोबा तुकोबाची परंपरा पाहिजे, गडाची सेवा पाहिजे. पद आलं की माणसाला मद येत असतो, बरं का? प्रजापती पद मिळालं म्हणे तुझ्या बापाला. मी ब्रह्मसभेमध्ये तुझ्या बापाचा सत्कार ठेवला होता. मी पण होतो सभेला म्हणले. त्या तुला सांगितलं नाही कधी? बघा, अय बघा, सांगितलं नाही बायकोला. हे अपमान झालेला बायकोला सांगितला नाही. नाही तर आपला अपमान तुम्ही करा बरं. तुमच्या बापानं तुमच्या नवऱ्याचा अपमान करू द्या. अय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जीवन ठेवणार नाही तुमचा नवरा तुम्हाला. काय भगवान शंकराचं चरित्र गोडे. किती दिवसाची घटना आहे, पण सांगितली नाही महाराज घरामध्ये. जरा शिका, ही कथा शिका. मौन धरा, सांभाळा, मान अपमान सहन करा. ऐका, एक एक भाव आहे रे माझ्या दादांनो, घेऊन जा घरी. प्रजापती पद प्राप्त झालं. ब्रह्मसभा भरलेली होती. सगळेजण उभे राहिले. तुझा बाप आला, सगळे उभे राहिले. पण मी ध्यानात होतो, म्हटले माझं काही लक्ष गेलं नाही, मी उभा राहिलो नाही. तुझ्या बापाला वाटलं सगळे उभे राहिले पण माझा जावई उभा राहिला नाही, ज्यानं माझा अपमान केला. म्हणून तुझ्या बापानं यज्ञ ठेवलाय आणि माझ्या अपमानासाठी ठेवलाय. आपण जायचं नसतं बरं सती. सती जायचं नसतं सती. बघा, सती तर्क काढते, सती न्याय काढते. सती म्हणते, प्रभू, शिष्याला गुरुच्या घरी कधी जाता येत, मित्राला मित्राच्या घरी कधी जाता येत, पत्नीला पतीच्या घरी कधी जाता येतं, बरं का? आणि मुलीला बापाच्या घरी कधी जाता येत. ध्यानातच ठेव. तर्क लावते. भगवान शंकर म्हणतात, तहा गये कल्याण न होई. भगवान शंकर प्रार्थना करतात, सती कल्याण होणार नाही.
एक 5 मिनिटं. तहा गये कल्याण, ते आल्यावर नाही इकडे त्यांचं मन लागायचं नाही म्हणून एक 5च मी फोन करतो बा. तहा गये कल्याण न होई. सती, ज्या घरामध्ये आदर नसतो, मान नसतो, त्या घरी जायचं नसतं बरं. त्या सती बरोबर तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरं बहिणींनो, आमंत्रण नसेल तर कुठेही जायचं नाही, मान नसेल तर जायचं नाही. अरे सुंदर आहे बघा बरं का. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना भावांनो चाहिए. ऐका. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ऐका. जिथं मान नाही, जिथं आमंत्रण नाही, ए बहिणींनो, जिथं आदर नाही, जायचं नाही. पुढचं ऐका. किती मुलगा आवडीचा असला, किती पोरगा लाडका असला, तर रामकथा सांगते त्याला डोक्यावर बसवायचं नाही. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितना लाडली हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. ऐका. मुलगी तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी सगळ्यांना आहे. काय सुंदर आहे बघा. चाहे कितनी प्यारी हो लड़की उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितने प्यारे हो लड़के उसे घर घर घुमाना ना चाहिए. घर घर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. तिच्या हाताला धरूनच चालायचं. चाहे कितनी प्यारी हो लड़की उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना. पेन्सिल आणली, अय आई बहिणींनो, पेन्सिल आणली पोरानं चोरून, बरं झालं आणली असं नाही म्हणा. तिथंच ठोकून काढायचं. कसं काय आणली पेन्सिल? ठोकून काढायचं. हे पेन्सिल तुम्ही बरं झाली म्हणली तर पेन घेऊन येतो. पेन आणली की मग तुम्ही बरं झालं कंपास आणतो. कंपास आणला बरं झालं दप्तरच घेऊन येतो. दप्तर आणलं बरं झालं गुरुजी सहित खुर्चीलाच घेऊन येतो. 12वी पास झाला की मग तर ब्लेड घेऊन खिसे कापतो. हे आपलं काम आहे. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो लड़की उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. नाही नाही जाऊ नको सती. तहा गये कल्याण न होई. सती ऐकत नाही, तर्क लावते. 2 गण बरोबर देतात शिवजी आणि सती आता माहेरी जाते. माहेरी आता माहेर उद्या सांगतो. आज जरा वेळ कमी आहे. माहेराला आपल्याला अर्धा तास लागेल. बहिणीला मी उद्या माहेर सांगतो. माहेर आता आज वेळ कमी पडला, उद्या सांगतो माहेर बरं का. माहेरला जाते. माहेर किती आवडतं मुलीला. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. तिथं गेल्यावरती सतीला सांगूनच ठेवलेलं असतं दक्ष राजानं. दक्ष नाव आहे सतीच्या बापाचं बरं का. सांगून ठेवलेलं असतं, ए बहिणींनो, ए मुलींनो, जर त्या सतीला आल्यावर कोणी बोललं शिरच्छेद करण्यात येईल त्याचा. बघा
मुलीवरती सासर रुसलं तरी चालेल, मुलीवर कधी माहेर रुसू नये. असंच होतं सतीच्या जीवनात. का? सती भगवान शंकराला खोटं बोलते ना. खोटं बोलायचं नाही बरं, नवऱ्याशी कपट करायचं नाही. हे सगळं का घडतंय बघा. एकदा तुमचा नवरा रुसला, देव रुसला की मग कोणी साथ देणार नाही तुमची. ध्यानात ठेवा बहिणींनो, कथा घेऊन जा घरी. बघा इतके भाव सांगतोय मी तुम्हाला, सगळ्या तुम्ही लक्ष देऊन ऐकतात माझ्या बहिणी माता. घेऊन जा बरं भाव घरी. ऐका ऐका ऐका. मग सती जाते तर भगिनी मिली बहुत मुस्काता, सादर भले मिली एक माता. खूप चौपाया सुंदर आहेत, तुळशीदासजींनी वर्णन केलेलं आहे. सगळे हसतात तिला. कुणी उपेक्षेनं म्हणतं, का ग सती आमंत्रण नसताना आली कस काय? अगं सती तुझ्या नवऱ्याचे ते डोक्यातून पाणी यायचं बंद झालं का? हे सती तुझ्या नवऱ्याने घरबीर बांधलं का अजून तसाच स्मशानात? टोचून बोलतात. तो गरीब माणसाला लोक टोचून बोलत असतात. सहन करा. टोचून बोलते पण आईकडे जाते तर आई मात्र प्रेमानं बोलते. सादर भले मिली एक माता. उद्या सांगतो आता कौशल्या, माता सांगेल उद्या. आणि मग आता सती बापाकडे जाते. दक्ष राजा खूप काहीतरी बोलतो. कशाला आलीस माझ्या दरबारात? तुझ्या नवऱ्यानं माझा अपमान केला. तुझ्या अपमानासाठी तर यज्ञ ठेवला. आमंत्रण नसताना येऊ नये सती. राग येतो सतीला. स्वतःच्या अपमानाचा नाही तर माझ्या नवऱ्याचा अपमान केला म्हणून यज्ञकुंडाजवळ जाते. यज्ञाच्या जवळ भगवान विष्णूचा भाग असतो, ब्रह्मदेवाचा असतो, पण महादेवाचा भाग दिसत नाही. सतीला राग येतो. सती रागाच्या भरात यज्ञकुंडाजवळ जाते. यज्ञकुंडाच्या जवळ जाऊन हात वर करते. महादेवाला हात जोडते. हे भोलेनाथ, माझं चुकलं. माझ्या या दक्षापासून जर माझं शरीर असेल, हा दक्ष जर तुमची निंदा करत असेल आणि याच्यापासून जर मला हे शरीर मिळालं असेल, आता हे शरीर मी ठेवणार नाही. हे शरीर मी ठेवणार नाही. हो, यज्ञकुंडामध्ये उडी मारते सती. यज्ञकुंडामध्ये उडी मारताना मात्र वचन मागते, वर मागते. हे भोलेनाथ, हे महादेव, कोणीच मला पुढच्या जन्मात पती मिळाले पाहिजे. यज्ञकुंडामध्ये जाते. राख होते सतीची. सतीचा विध्वंस होतो. गण मात्र वीरभद्र प्रगट होतो भगवंताच्या तिसऱ्या डोळ्यातून. वीरभद्र यज्ञाचा विध्वंस करतो. दक्ष राजाचा शिरच्छेद केला जातो. यज्ञ मोडला जातो. यज्ञाचा संहार होतो. ब्राह्मण पळून जातात. सगळे ऋषीमुनी पळून जातात. यज्ञ विध्वंस होतो. दक्ष राजाला तोंड बसवलं जातं. दक्ष राजाला पुन्हा प्रजापती असल्यामुळे जिवंत केलं जातं. पुढची कथा आहे. आणि आता तीच सती हिमालयाच्या घरी मैना राणीच्या घरी जन्माला येते. नाव तिचं ठेवलं जातं काय? काय? अरे एका दमात म्हणा ना, पार्वती. वा, पार्वती नाव ठेवलं जातं. सतीचंच ती दुसरं रूप असते. मैना आणि पर्वतराजाच्या घरी ती जन्माला येते. खूप खूप सैल सुलक्षण सुता तुम्हारी. इतकी छान जन्म भगवतीच असते, अंबिकाच असते, भवानी असते. ती सती माता जन्माला येते पर्वतराजाच्या घरी. आणि मग ऋषी मुनी तिची परीक्षा घ्यायला जातात. नारद महर्षी जातात. नारद महर्षी तिचं डावा हात बघून भविष्य सांगतात. अरे तिला मिळणारा जो पती आहे तो काय मन, तो कपडे न घालणारा, तो निश्चल महिम न पारंते परम विदिशो यद्य सदृशी सुतिर ब्रह्मादीना विदद वसन्नास्तोई गिराहा अथा वाच सर्वस्व सोमती परिणामावधी गृणन ममा पेश स्तोत्रे हर निरपवाद परिकराहा. असा पती तिला मिळणार आहे. भगवान शंकरच माझे पती असावेत म्हणून नारद महर्षी तिला तपश्चर्येला पाठवतात. आणि पार्वती आता तपश्चर्येला जाते. चांगला नवरावा मिळावा म्हणून तपश्चर्या केली पाहिजे ना. रुक्मिणी स्वयंवर वाचावं, रामकथा ऐकावी, भजन करावं, चांगला नवरा मिळेल. मग अशीच ती तपश्चर्या करते. काही दिवस फुलावर, काही दिवस पानावर, म्हणून तिचं नाव अपर्णा आहे. अपर्णा. आपण जे हरितालिकेचं करतो ना, हरितालिका माझ्या बहिणी करता की ना हरितालिका, ते अपर्णा म्हणजे पार्वतीचं आहे. ते ती तपश्चर्या पार्वतीची आहे. खूप तपश्चर्या करते. आणि इकडं मात्र एक तारकासूर नावाचा राक्षस जन्माला येतो. त्या तारकासुराला माहिती असतं की भगवान शंकराची सती आता यज्ञकुंडात गेली, म्हणून तो ब्रह्मदेवाला म्हणतो मला मृत्यू मिळावा तर भगवान शंकराच्या पोराकडूनच मिळावा असं वरदान मागतो ब्रह्मदेव. त्याला तथास्तु म्हणतात. तो मात्र आता देवादिकांना खूप त्रास देतो. इंद्रादिक महेंद्रादिक सगळ्यांना त्रास देतो तारकासूर. आणि आता ब्रह्मदेवाला विचारलं जातं, ब्रह्मदेवा हा तारकासूर कशानं मरणार? ब्रह्मदेव सांगतात याला एकच पर्याय आहे, महादेवाचं लग्न करावं लागेल. त्यांच्यापासून जो पोरगा जन्माला येईल त्याच्यापासून तारकासूर मारणार. आणि मग सगळे देव भगवान शंकराला प्रार्थना करतात. भगवान शंकर राजी होत नाहीत, ध्यान लावून बसतात. कामदेवाला पाठवलं जातं. कामदेव बाण मारतो.
भगवान शंकराची समाधी मोडली जाते बघा. आणि शंकराची समाधी मोडल्यावर तिसऱ्या डोळ्यानं भस्म होतो काम महाराज. मग त्याला अनंग म्हणून, त्याला अंग नाही असं जिवंत ठेवतात. रती माझा नवरा पाहिजे. द्वापार युगामध्ये प्रद्युम्न नावानं, आपल्या भागवतामध्ये तुम्ही भागवत करता ना, भागवतामध्ये मग तो मदन तो परत तुला मिळेल असा आशीर्वादही देतात. कामाला जिंकतात. कशासाठी जागं केलं मला? सगळे देवदेवता प्रार्थना करतात तुम्ही लग्न केलं पाहिजे. कुणाशी केलं पाहिजे? म्हटले तुमचीच सती हिमालयाच्या घरी मैना राणीच्या घरी जन्माला आलेली आहे. ऋषीमुनीला म्हणजे सप्त ऋषीला पाठवलं जातं परीक्षा घ्यायला. ती तपश्चर्या करत असते. गेले ऋषी म्हणतात, हे पार्वती, हे अपर्णा, हे पार्वती, हे अपर्णा, तुझ्यासाठी आम्ही वर पाहिलाय. कसा आहे तुझा वर? अगं शेषसाई आहे, झोपायला त्याला शेष आहे. तर त्याला नारायण म्हणतात. विष्णू भगवान, नको मला तो नर, माझा वर एकच आहे, मला महादेव पाहिजे, मला भोलेनाथ पाहिजे. अशी तिची तपश्चर्याची साधना असते. ऋषीमुनी खुश होतात. घेऊन येतात. भगवान शंकराला सांगतात की ती तुमचीच पत्नी होण्याचं मान्य करते. ती परीक्षेमध्ये पास झालेली आहे. आणि मग आता भगवान शंकर लग्नाला राजी होतात.